नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि वेळ झाले सकाळचे 7:20. 7:20 पण नाही, आमचं घड्याळ थोडंसं पुढे. आणि मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो नव्या व्लॉगमध्ये. आणि मला अशा आउटफिटमध्ये बघताय, आम्ही संडे आहे, फंडे आहे. आम्ही सगळी क्रिकेट टीम आमची खेळायला जाते. बट ऑब्वियस मला खेळायला जमणार नाही आहे, बट मी असंच त्यांना एंटरटेन करायला चाललं आहे. तो आजचा दिवस पण वेगळाच असणार आहे आणि सुरुवात अशी क्रिकेटपासून होणार आहे. सो आपण बघूयात ग्राउंडवरती काय 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 मजा करता येईल आपल्याला. आणि सांगा मला आउटफिट कसा आहे माझा. बाहेर सगळे क्रिकेट प्लेअर आपले वाट बघतात. सो पटकन आपण चहा पिऊ सकाळ सकाळ आणि खेळायला जाऊ मित्रांनो. मी दाखवेन तुम्हाला काय 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 मजा करतो. काय मी खेळणार नाही कारण पडावेस मला खेळायला होणार नाही. आपण बाकीची मजा घेऊ तोपर्यंत. बाय. तर आपण आता पटपट पटपट चाय पिऊ आणि लवकर निघू, कारण जस्ट मला आता फोन आलेला आमच्या मेन कोचचा. सो तो सुद्धा येतच असेल, आय थिंक सो. बहुतेक तो आलाच आहे. येस. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येतो मी जस्ट आता. झालं लगेच 10 मिनटं झाले मी उठलो. हा आमचा कोच दादा आहे, मेन लीडर पिंट्यादा. हाय हाय हाय, शुभ सकाळ. तर आपण पटकन आता चहा पिऊ कारण बाकीचे प्लेअर पण आपली वाट बघतायत. तर फायनली आता आपण निघालोय. सकाळ सकाळ खूप बडा व्यस्त थंडीचे दिवस आहेत, तर थंडी लागते खूप सारी. आणि पुढे पण अशीच मजा येणार आहे. मी स्टॉप झालो बच्ची, मी स्टॉप झालो आहे. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपले क्रिकेट प्लेअर आपल्या आधी वाट बघतात. आणि हे टकल्या ए काळू इकडे बघ लवकर, व्हिडिओ येणार आहे आता तू. हे पकड जरा, पकड. ह्याला घेऊ भाई, हिला थांब. माझ्या भावाला बघू शकता, त्याचा स्वतःचा भाव बंटी उठवत असताना उठलेला नाही, पण भावाने माझी हाक ऐकून लगेच उठला भाई. यात मला खूप सुख वाटतंय कारण बंटी कंटिन्युअसली आवाज देत होता, चल दादा चल दादा. आरती ताई काय करते? आरती ताई तुझ्यासारखी ताई मला आयुष्यात पाहिजे, होल लाईफ. छोटी बहीण, छोटी हायटीने बहीण, मोठी तशी वयाने बहीण. आणि आमचा दादा सोंप्या झोपलाय आमचा. चादर बिदर वर घेतले. आता आपण पटपट पटपट जाऊ. लगेच भेटला परत भेटला. सगळे आपण लगेच पटकन जाऊ. सिद्धू खाली हे चल सिद्धू, लेट होतोय भाई माझी. तू हळू चालणार आहे ना. आम्ही सगळे रिक्षात बसलोय आणि हाच तो दादा आहे. तो सगळ्यांची लाड करतोय. प्लेअरला उठवलंय, प्लेअरला घेऊन जायचं सुद्धा काम त्याचं आहे आणि रिटर्न सुद्धा आणायचं काम त्याचं आहे. कारण पॅशन मित्रांनो, पॅशन. मी दुसऱ्या ह्याच्या पुढे काय बोलू नाही शकत. रिक्षा आमची खूप गदा हलते. तर हा पिंट्या दादा आहे, राजू दादा आहे, असे खूप सारे आमचे दादा आहेत की आम्हाला यंग जनरेशनला खूप मोटिवेट करतात. मला सरळ सुद्धा बोलता येत नाही आहे. मी तुमच्याशी नंतर बोलतो. भाई मित्रांनो, तुम्हाला हा गेट, तुम्ही जर का क्रिकेट प्रेमी असाल तर तुम्हाला हा गेट बघून आणि हे मंदिर बघून लक्षातच आलं असेल. आम्ही आता त्रिमूर्तीच्या मेन गेटवरती आहोत. मीच सांगतो तुम्हाला, त्रिमूर्तीच्या मेन गेटवरती येऊन पोचलो आहे. आणि तो गेट जो आहे तो ऐतिहासिक गेट आहे, कारण तो आम्ही लहान असल्यापासून तेवढाच आहे. आता तो आमच्या इथे लागतो इथे. तर आता आपण जातोय पटापट. पुढे तुम्ही संदीप बांडागळे बघू शकता. हातामध्ये खूप साऱ्या पाण्याच्या बॉटल्स आणि आमच्या क्रिकेटपट्टूंना एनर्जी घेतले. इथे आमचे सिद्धू दादा, शैला दादाने यावेळी सुद्धा एक टीम घेतली. ह्यावेळी म्हणजे त्याला लास्ट टाइमलाच घेत होते, पण त्याचा टॅलेंट आमच्या इकडची पोरं लपवत होते. पण ह्याने सगळ्यांशी भिडून आता यावर्षी एक टीम घेतले. संघ मालक झाला. काय बोलतो पिंडादा? मालकी हक्काचा संघ भाई स्वतःचा. आणि त्याचा इम्पॅक्ट प्लेअर माझा लंगोटी आहे. ही सुंदर सकाळ पहाट
थंडीतली अशी मस्त टवटवीत पहाट, समोर सूर्य आणि आमचे 2 प्लेयर पुढे चालतात. आमचा बंटी द प्लेयर बघू शकता भाई, खूप खुश आहे कारण ब्लॉगमध्ये आलाय. आणि आमचे छोटे, हा जो बंटीला बघितलात, बंटी सिद्धूला छोटेला उठवत होता, उठतच नव्हता भाई. मी गेलो, बिचारा नाराज झाला स्वतःच्या भावावर, तुम्ही बघू शकता. आणि मग मी तिकडे जाऊन म्हटलं छोटे भाई, लगेच छोटे आपला रेडी. माणसं पण अशी पकडून ठेवलेत, काळजाला एकदम अशी घट्ट गाठ बांधून ठेवलेत. आपल्या एका शब्दावरती लगेच येतात. स्वतःच्या भावाचं ऐकत नाही पण आपलं ऐकतात. मला गर्व आहे, मला हा खरंच गर्व आहे, कारण मी अशा माझ्या मित्रांना, भावंडांना बांधून ठेवलंय माझ्या हृदयाजवळ, एकदम अशी गाठ अशी एकदम मारून ठेवले. तर चालत येऊन आपण, हा हृदय घट्ट झालं नाही पण ती माझं हृदय खूप मोठं आहे. तर आपण फायनली आपल्या ग्राउंडवरती, आणि मी लास्ट टाइमला टाकलं नाही पण आपल्या पिचवरती सुद्धा येऊन पोचलो आहे. माझे तुम्ही खूप सारे फॅन बघाल मित्रांनो. आता मला कसे कसे कोण कोण काय काय हवा मारतात, हाक मारतात. हा ABCD ब्रो, भाई डॉट है भाई आपण आता ग्राउंड वरती येऊन पोहोचलोय आणि इकडे आपली युवा पिढी तुम्ही बघू शकता. हा मेन इंट्रोडक्शन मगाशी राहिलं भाई, तुला आवाज देत होतो राजूदा यार. पिंट्या सोबत हा पण एक आहे, तो राजू दादा, युवा पिढीचा मेन आपला सेकंड कोच. आणि आपल्याला सगळ्यांना, सगळ्या युवा पिढीला आपल्याला मोटिवेट करणारे राजूदा. अरे थांबायचे, तुला फ्रेमिंग मध्ये थांबायचं. पिंट्यादा, राजूदा, असे खूप सारे. बाबू अम्मा मे बी तो आता आला नाही का, तो मेन कोच आहे आमचा. तो मेन कोच आहे आमचा. तो युवा पिढीला आमच्या हे लोक सगळे मोटिवेट करतात. आणि बघू शकता आपले सगळे मेन कोण, कॅटीज ब्रो, संतोष कातकर दादा. आपला मेन सेकंड पार्टनर भेटला आपल्याला खूप दिवसांनी. एकाच चाळीत राहतो पण भेटणं होत नाही. ऋषिल मिनी द ब्लॉगर, या माणसाला तुम्ही बघाल. कसं आहे मामू? आमचा किरण मामा आहे. एक एक भेटत खूप दिवसाने आलो मी. तर आपली आयटम धावत येते. इडली, या माणसाला तुम्ही बघू शकता. मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं, मागच्या ब्लॉगने आम्ही खूप खाल्लं. आता मला बोलला की नाश्त्याची काय गरज नाही. मी म्हटलं पूनम वहिनीने काय खायला बनवलंय काय, तो ती गेले बैठकीला. आपण काय खाऊया, थांब 1 मिनिट थांब. मला माझा भाव स्वतःच्या तोंडाने बोला की घ्यायची होती पण मी ग्राउंडवर आलो. हा, भावाने समोरून इजार केलं. आणि सोबत आपला तिसरा कोच अण्णा ऋषू टीना दादा आमचा. हे जे मेन तुम्हाला सांगतोय की पिंट्या दादा, टीना दादा, राजू दादा, बाबू अम्मा, हे आपल्या युवा पिढीला सगळेजण मोटिवेट करणारे प्लेयर आहेत. आणि आपण आपली एसके टीम प्लस आपली अपोजिट टीम तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला तिकडे नेतोय, तर बघूया कशी रिॲक्शन येते, काय नाही रिॲक्शन येते. कारण ही आपली सेकंड टीम असणार आहे, एसकेची अपोजिट खेळणारी. काय भाई तुमच्या टीमचं नाव काय यार? सी यार, युवा वॉरियर सी फाचड. काय आयला मिक्सअप टी शर्ट, त्याच्यात आमचा एक नयू घेतलाय. काय यार टी शर्ट तिकडे खेळायला भेटणार नाही. ही आपली सेकंड युवा वॉरियर टीम आहे. मे बी त्यांनी टी शर्ट, त्यांच्याकडे पण खूप सारे टी शर्ट आहेत भाई. टीम मीट चाललाय लोक. मोर्या नाही, मी मिडल मॅन आहे. स्वतः युवा वॉरियर छोट्या टीम मध्ये नाही खेळत आपण. छोट्या टीम मध्ये नाही खेळत भाई आपण. या लोकांचे आता टीममेट झाले. आता आपण थोडा रेस इन द पीस कुठेतरी जागा बघूया छानपैकी आणि ब्लॉग कंटिन्यू करूया.
तर आपण आता बघितली ती एक युवा वॉरियर पहिली टीम आणि इकडे तुम्ही बघू शकता SK11 आपली दुसरी टीम आहे. पद्धतशीर एकदम टी शर्ट्स वगैरे घालून आले. सो या दोघांमध्ये मॅच लागले. मी आणि छोटे आम्ही इथे उभा आहोत. बघूयात मॅचमध्ये काय काय घडतं आहे, कशी मजा आहे, काय शॉट कसे कोणाला पडत आहेत, कोण कशी बॉलिंग टाकत आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून राहा आणि बघत राहू. मी पण दाखवत राहीन तुम्हाला व्लॉगमध्ये काय काय होतं आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. तर आपली सुरुवात फर्स्ट बॉल आणि अपोजिट टीममधून येतो आपला गीतू बॉलर आणि आपल्या टीममधून उतरला राजू दादा. बघूया पहिल्या बॉलातच काय सीन शॉट होतोय. पहिलाच नो बॉल. पहिलाच नो बॉल. आमच्याकडे नवीन रूल आहे. थांबा रूल सांगतो. आणि सेकंड बॉल वाईड आहे. चल आले डबल Wide दिल्या ball. पप्पाने. नाही लागला. चल ठीक आहे. भाऊ बॉलर आमचा पण स्मार्ट आहे. सेकंड बॉल वाईड होता पण अंगाला लागला. सो बॉल काउंट झाला आपला. हा तर एक बॉल भाऊ आमचा नियम सांगत होता. काय श्री नियम? विदाउट जर्सी नो एंट्री. बस विदाउट जर्सी एंट्री नाही आहे आम्हाला. आणि आपला तिसरा बॉल. गेला चौका. भाऊ माझा सम्राट. अरे त्या झाडा लागला तिकडे खाली लागला. त्या बाय झाडा लागला. बाहेर गेला असता. गेला असता चौका. भाऊ माझ्या सम्राटला बघू शकता. वायफाय भाऊचं नेट. माझे अर्धे व्लॉग दादाच्या जीवावरती मी अपलोड करतो त्याचा नेट घेऊन. नाव आहे भाई. संकेत पवार SS पवार ब्लॉग. 26. आमचा SK युवाचा एक अजून एक आमचा महत्त्वाचा मूलभूत घटक प्रफुल्ल भाऊ. आमचा अजून एक मोटिवेशनल प्लेयर मोठा. आणि थँक्यू. पप्पाला बघू शकता आपण. थँक्यू. पप्पाला तुझ्या पोराला टाकून आलाय बिचारा इकडे झोपवून आलाय. चले मध्ये. गेला. चल ये ना. अरे नीचे ये. नाही गेला वरून. मी आता शिव्या खाऊन 35 झाले. अपोजिट टीमचा प्लेअर आपल्याकडे बसला आहे. ऋषिल किती काय कसं झालं सांग आता. किती विन आहेत? 35 रन झाले. 36 ला विन आहे. आणि तुम्ही लोक करणार SK समोर तुम्ही लोक करणार. बघू काय होतंय. तर आमचा दादा बोलतोय SK ने 35 रन मारलेत. 2 विन 36 आहे. आणि इथे सगळे सर्व टेन्शन घेत आहेत. आता आपल्याला ऋषीलने स्कोअर बोर्ड वगैरे सगळं सांगितलंय. आणि युवा पिढीचे आपले ओपनर जात आहेत गीतू आणि नयू. काय पॅच बीच द्यायचं का? ओपनिंग आहे. तुला काय वाटतं का? ओपनर बॅट्समन आहेस तू. फक्त दादाचं आपलं एकच ब्रीद वाक्य आहे. फक्त मारायची आहे. सॉरी मारायचं आहे. 35 विन आहे. 36 मारायचं आहे. दादा आपले ओपनिंगचे चाळे करतोय. बॅटवरती बॉल बिल दाखवतोय थोडा. आपण त्याचा गेम आपण आहोतच भाई. काय टेन्शन नाही त्यात. बॉल आणि पप्प्या स्ट्राईकला. आणि आपल्याकडे प्रूफ आहे. भावाने आपल्याला सबस्क्राईब केलं आहे. आपल्या भावाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्ले सपोर्टिव्ह प्लेअर खूप आहे तिकडे. आणि साई दादाने केलंय. सँडी दादाने केलंय. आपले युवा पिढी आपल्याला सपोर्ट नाही करणार तर कसं होणार. युवा पिढीचा साथ आपल्याला पाहिजे तरच आपण भाई मोठा युट्यूबर बनणार. आणि आपला मिनी ब्लॉगर. शॉट
अरे भाई कुठे घेतोय? नीरज दादाचं नशीब एवढं. नीरज दादाचा आता- शॉट लागलेला पण बॉल पार नाही झाला. आणि नया अँकर आयटीत तुम्ही उतरलेले तुमचा आणि बाबा येऊन सांगतोय बाबा सांगतोय मॅच फुगले आणि बिचाऱ्याकडे स्ट्राईकच नाही आले पप्पा दादाकडे माझ्या. आणि आता नवीन बॉलर आमचा कॅटीज दादा तो बघ हाय हा शॉट पप्पा दादा आमचा 2 बॉल खेळला आणि तिसऱ्या बॉलला आताच बोलला 2 बॉल खेळला आणि नाराज प्लेअर आमचा नाराज प्लेअर पप्प्या. ठीक आहे होतं असं 3च बॉल भेटलेत आपल्याला खेळायला. बाब्या द गावठी प्लेअर आलेला आमचा भाई हिस्टोरिकल प्लेअर आहे आमचा. डायरेक्ट रोहित शर्मा नंतर बहुतेक बाब्याचाच नंबर आहे. आता बाब्याचा सुपला शॉट बघूया आपण. सुपला बाब्याचा सुपला शॉट आपण रेकॉर्ड केलेला आहे. बाब्या असाच खेळ भाई नंतर घाण करशील नाही तर. इसका गाना सुनाव ना किरीस का. ले बेटा किरीस का गाना सुनाव ना साई दादा. सँडी ब्रो एकदा स्टार्टिंग पासून. सुनेगा आपल्या सँडी दादाने आता किरीस का गाणं सुनाय आहे किरीस का. आणि लिरिक्स आमच्या सँडी दादाच्या होत्या आणि डान्सर आमचा साई होता. सो उडाला बॉल. हा शाबाश. तेजस घेतलाय 2 बॉल 3 भावाचा शॉट. रोनित तोंडीवरती आता भाऊ काय करते 1 बॉल 1 वरती आले. आधी गरम होती आता लयच गरम झाले. आता काय करू नाही शकत. आता 1 बॉल किती 1 बॉल 1 आणि सगळे प्लेयर जवळ वगैरे घेतलेत रोनक साठी. आणि इकडे युवाचे सगळे प्लेयर आपण बघू शकता. मगाशी सगळे असे बसलेले विनिंग शॉट पण रेकॉर्ड करतोय का वर खाली झालं तर आपल्याला व्हिडिओ मधून समजेल. विनिंग शॉट भाई 1 नंबर रोनक दादा आणि बाब्या भाई 1 नंबर. बाब्या दादाने स्वतःच्या शब्दाला मान देऊन मॅच जिंकवलेली आहे. युवा वॉरियर जिंकले 2 जण भाई बघू शकता. आणि कसं वाटतंय तुम्हाला मॅच जिंकवले भाई? पहिलीच मॅच होती जिंकायचीच होती. पहिल्यापासून त्यांचं एकदम असं मोटिवेशनच होतं की जिंकायचं. दादा विकलेला आहे SK युवकला आणि दादा आमचा SK युवकला आहे. 1 मिनिट दादाने आमची घाण फिल्डिंग केली. फायनली SK 11 आणि युवामध्ये युवावाल्यांचा विजय झालाय आणि अशीच पहिली मॅच युवावाल्यांनी जिंकलेली आहे. तर आपण बघूया आता की सेकंड स्ट्रॅटर्जी काय आहे त्या लोकांची.
एक मॅच नंतर तुमचा रिझल्ट आलेला आहे तुमच्या समोरच. आणि कसं वाटतंय रोनक आणि बाब्या युवावाल्यांना जिंकून कसं वाटतंय तुम्हाला? कॅप्टन बोलेल आमचा. दादा बोललाय कॅप्टन बोलेल आमचा. कॅप्टनला 2 बॉल खेळायला भेटले आणि तिसऱ्या बॉल सांगू शकत नाही. तुम्ही युवा मनापासून मला असं वाटतंय पप्प्या, मला असं वाटतं की तुमच्या चालू झाल्यापासून सिरीजची पहिल्यांदा पहिली मॅच जिंकलोय. हा तुला माहितीये कसला इफेक्ट आहे माहितीये? सगळा ब्लॉकचा इफेक्ट आहे बाई. तुमची कृपा आहे आमच्या. मगाशी सगळ्यांची फेसेस पडलेले होते आणि आता पहिलीच मॅच जिंकलेत. नंतर आम्ही निर्लज्ज असे म्हणतो ते वाक्य खरंच आहे. कारण दादाचा शॉट तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असेल सोडताना. आणि निर्लज्ज सारखे आम्ही जी माने जिनियस पार्लेची बिस्किट खातोय. जी माने जिनियर. जी माने जिनियर्स. आणि आमचा दादा शिवी येत होते शिवी. कारण आमच्या टीम मधले ऑलमोस्ट सगळे त्यांना भडकलेत त्याच्यावरती. की दिले जर त्याचा खराब शॉट फिल्डिंगचा टाकला तर दादा मला युट्यूबला अनफॉलो कर. ठीक आहे रे, तुमच्या सारख्यांचा प्रेम आहे. हे बघ भाऊ असं होत राहतं. तेजस एवढं काय नाही. जाऊ बिस्किट का तू. क्रिकेट आहे काय. क्रिकेट आहे असं होत राहतं. घडामोडी येत राहतात. बा आता तू खराब फिल्डिंग केले ठीक आहे. तुझ्या भावाने मस्त बॅटिंग केलं. त्याच्यामध्ये तू काय घेतलं पाहिजे? विराट कोहली कॅच सोडतात तेजसला काय प्रॉब्लेम? विराट कोहली सारखा विराट कोहली कॅच सोडतो जो त्याच्याकडे 1000 करोडची वर्थ आहे. तेजसला काय आपण ऍडजस्ट करून घेऊ. भाऊ बोलल्याप्रमाणे ऑल टाइम आम्हाला सगळे ते भाऊ मोटिवेटच करतो. आता पण तेजसला मोटिवेट केलंय. तेजस थोडीशी एनर्जी खाऊ आणि थोडंसं पाणी पिऊ आणि मग भेटू. मधला ब्रेक आपण करू एन्जॉय. भाऊ माझा सम्राट इंजर झालाय. बस भावा बस, रेस्ट करायची गरज आहे तुला. कॅच व्यवस्थित जज करायची का? सूर्यकिरण आले बरोबर आलेलं कॅच बॉल सुजला जा घरी नाही तर बर्फ लाव. बसून बसून राहा यार. बाब्या राहिला फेंच. आपल्या दुसऱ्या टीमची तिकडे भांडणं झालीत जराशी. नाही दादाचा शॉट मस्त होता पण लक खराब होतं. विकेट गेला. मगातपासून तो बरोबर खेळत होता आणि आता त्याला विकेट गमावा लागलेला आहे. नेक्स्ट आपला प्लेयर येतोय. नीरज वरती आले बिचारा. नीरज जाऊ दे जाऊ दे. नीरज जाऊ दे जाऊ दे. तू बोलतोस माझी व्हिडिओ पाठव. जाऊ दे जाऊ दे नीरज जाऊ दे. हट हो रे, रुक तेरा हात निकालते. सगळे मागे फिल्डर बघताय आणि थोडी हार जीत होत राहते. चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायला. तर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आपला आजचा दिवस गेला. संडे अर्धा घंटा वाजवला आणि घंटा वाजवायला विसरू नका. आमच्या भावावरती प्रेम करत राहा. 500 मिलियन झाले पाहिजे. 500 मिलियन फॉलोअर. तर आपल्या मित्रांचा असा सपोर्ट भेटला. मॅच सुद्धा झाले. अर्धी टीम आपली छोट्या पोरांची जिंकली, अर्धी मोठ्या पोरांची जिंकली. तर हीच एन्जॉयमेंट असते मित्रांनो. तुम्हाला जी आता मी दाखवले. तर आपला अर्धा संडे असा गेला आणि अर्धा बाकी आहे. पुढे बघत ना आपला संडे कसा राहतोय. संडे इज अ फन डे आपण बोलल्याप्रमाणे. तर आपला सॅटर्डेचा पण ब्लॉग आलाय आणि आता हा संडेचा पोस्ट करू आपण लवकरच. तर बघत राहा. बाय. आपण आता आपल्या ग्राउंड वरून घरी जात असताना मित्रांनो एक म्हणजे मे बी तुम्ही बघितलं सुद्धा पण असेल पण छान हरणं भेटलेत. मस्तपैकी ओसाड जागेत बसलेत. तुम्हाला मी दाखवतो. शांत मध्ये सावलीत बसलेत आणि प्रॉपर आहेत. म्हणजे शिंगापासून अंग, बॉडी लँग्वेज सगळं. नाही भाई नको ते शिंगाबिंगावरती घेतलं तुला तर लपडी होतील. अरे तो कुत्रा आहे काय? बंटी. बंटी आमचा खूप हे आहे
पॉझिटिव्ह आहे प्राण्यांच्या बाबतीत. त्याला हात लावायचा होता पण आम्ही बोललो की नको म्हणून. चालत आलेली आमची प्रथा ही मॅच विन झाल्यानंतर आम्ही मॅच विन हो नको आपल्याला नाश्ता फुल असतो. काय बोलतो पण ती मॅच आपण जिंको किंवा नको नाश्ता आपला फिक्स असतो गणेश डेअरीवाल्याकडे. दादा बघ जरा खाण्यात एवढा गुंगत आलाय दादा बघत पण आपल्याला. आणि आमचा कॅशियर बघू शकता तुम्ही कॅशियर. पटपट पटपट खाऊ गाईस पटपट खाऊ आणि घरी जाऊ. तर मित्रांनो आपण सगळी धमाल मस्ती मजाक करून बघितलं असाल आणि मी आलो तसंच जेवलो आणि झोपलो आणि म्हटलं व्लॉग एंड करायचा राहिला आहे. सो आपण आता व्लॉग एंड करूयात. तुम्ही मला सँडवरती बघताय कारण मी आलो आणि तसंच झोपलेलो फ्रेश होऊन. मस्त निवांत आंघोळ केली गरमागरम भाकरी आणि भाजी होती चण्याची आहे ती. सो छान जेवलो तसाच झोपलो आणि आता व्लॉग एंड करूया आपण. तुम्ही बघितलं असालच कशी मजा मस्ती धमाल केली आपण आणि अशीच मजा मस्ती धमाल व्हिडिओ व्लॉग बघण्यासाठी लाईक कमेंट अँड सबस्क्राईब गाईज. चलो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवरती आपला राम राम घ्या बाय.